होतं मनोजी पाटील वॉइस ऑफ बहाडोली. सामन्याला सुरुवात होते, सिग्नल येतोय आणि आपण त्यांचा आवाज ऐकूया. हरीश गावड आपण यायचं, आपल्याला 200 रुपये आलेले आहेत. जीत गावड यांना 500 रुपये राज वजे यांच्याकडून आलेले आहेत. 500 रुपये पेंडिंग होते, ते तुमच्या संघाला तुम्ही मात्र ते सन्मानित करायचंय. तर या मनोजी पाटील यांचा आवाज या आपण ऐकूया. तर या वेळेला आपण बघतोय हर्ष आपले 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जायचंय. जीत गावड आपल्यासाठी 500 रुपये आले, एक षटकारासाठी ते आपण घेऊन जायचंय आणि टीमला आपल्या 500 रुपये आहेत. इथून आपण बघतोय राहुल पाटीलचा चांगला फटका, परंतु झेल बाद होताना राहुल पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. अल्पेश पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ एका बाजूने बघायला मिळतोय. ऐकॉन खेळाडू बाद होताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल हे बघणं महत्वाचं असेल. उद्याच्या दिवसाचं खास आकर्षण असेल ब्रास बँड. तुमचा कारभार बघाय हो लय जबर, चिठी दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त अप्रतिम अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. रिहान सुपर किंग बहाडोली जेवढ्या धावा काढेल तेवढ्या धावा 29 चेंडू मध्ये करायच्या आहेत चिटी लेव्हलला. इथे आपण बघितलं तर फटका चांगला खेळलाय आणि डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. आणि इथे आपण बघितलं तर अल्पेश पाटील पुन्हा एकदा मध्ये आले, चेंडूला अलगद झेललं आणि बॅक टू बॅक 2 गडी बाद होताना जतीन घरात बाद होतोय. 2 खेळाडू बाद झालेत. इथे आपण बघितलं तर जीटी 11 माकणे संघ लय मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. सर्व आगरी समाज बांधवांना विनंती असेल, उद्याचा अंतिम दिवस असेल, या अंतिम दिवसामध्ये आपण स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या या मैदानावर सामने बघण्यासाठी उपस्थित राहावे. उद्याच्या दिवसामध्ये आदरणीय पंढरी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार अखिल तरे यांना आपण देणार आहोत. धावा झाले. धावफलकावर आपण बघितलं तर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. इथे आपण बघितलं तर गितेश कुडूच्या बॅटमधून फटका चांगला खेळला गेला, चेंडूला पाठवलंय, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. अक्षय किणी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी गितेशला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल का, तर नाही. क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा येतात. 2 धावेनंतर धावसंख्या बघितली तर 6 धावा. सर्वांनी उद्या उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये रंगत निर्माण केली जाईल. पंढरी पाटील साहेबांना विनंती करेन, आपण या आपल्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपण अखिल तरे यांना द्यायचा आहे. इथे आपण बघतोय पहिलं षटक संपलंय. ऑन स्क्रीन आपण बघणार आहोत आता प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देताना पंढरी पाटील साहेब, अखिल तरे, अग्री सामनावीर ही ट्रॉफी आपण बघतोय. थँक्यू सो मच आणि अभिनंदन अखिल. परंतु या स्पर्धेतून आपला प्रवास इथे समाप्त होतोय. 6 धावा झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. 2 गडी बाद झालेले आहेत. इथून येणारे 5 षटक खूप निर्णायक असतील. खास करून या सामन्यावर सगळ्यात जास्त नजरा कोणाच्या असतील तर त्या असतील राही फायटर माकणे या संघाच्या. जर रिहान सुपर किंग बहाडोली संघ इथे विजयी होतोय तर राही फायटर माकणे संघ क्वालिफाय होईल. परंतु
जर 29 चेंडूमध्ये रिहान सुपर किंग संघाने काढलेल्या धावा GT11 माकडी संघ काढतोय तर माकडी संघ सुद्धा GT11 माकडी संघ सुद्धा येईल. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला आपण बघितलं तर 2 गडी बाद झालेत. 7 या धावसंख्येवर आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल. रोहित किणी फटका तर चांगला खेळलाय. सुशांत किणी पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 8 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर 41 दाखवतोय, परंतु सामना सुरू झालाय फक्त. आदरणीय श्री विशाल भरत मारू सफाळे, भारती इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक यांच्याकडून 3,333 रुपये आलेले आहेत. परंतु बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी प्रत्येकी 1,111 रुपये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे पारितोषिक बघायला मिळेल. त्यांचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. उद्याच्या दिवसामध्ये मात्र या 3 बक्षिसांवर मात्र 1,000 आणि 111 रुपये आपल्याला प्रत्येकी मिळतील. विश्वास पाटीलने चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेला गितेश कुडू पूर्णपणे चुकलेला आहे. धावा झाल्या धाव फलकावर आपण बघितलं तर 10 धावा. 4 चेंडूंचा खेळ होताना 10 चेंडू आणि 10 धावा. 6 षटकांचा खेळ असेल, त्यामध्ये पहिले 10 चेंडू GT11 माकणीच्या बाजूने आपण बघतोय. इथून आपण बघितलं तर फटका खेळला गेला होता, तो बॅटची बाहेरील कडा लागली होती आणि चेंडू निघून गेला होता. शॉट थर्डमॅनला, निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून मिस्टर गितेश खेळण्यासाठी तयार होतोय. विश्वास पाटील यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. सुशांत किणी पुढे येईल, चेंडूला अडवेल, फेकेल, तोपर्यंत धाव मात्र घेतली जात नाही. ते रोहित किनीने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय आणि धावा झाल्या तर 2 षटकाच्या समाप्तीखेर 10 धावा. चान्सेस वाढले जातील का राही फायटर माकणेचे की GT11 माकणे संघ क्वालिफाय होईल? कोणीही क्वालिफाय झाला तरी माकणे संघ क्वालिफाय होईल याच्यात माकणेकरांना मात्र आनंद असेल. आणि ऑलरेडी एकविरा ग्रुप माकणे हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि त्यांच्याच बाजूला तांसा किंग आहे, हा सुद्धा संघ आपण बघतोय. म्हणजे एका स्टँड मधले 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय नेहाली सोरांगी वॉरियर्स हा संघ क्वालिफाय झाला. GT11 झाला तर तिथे सुद्धा 2 संघ क्वालिफाय होतील. डॉन किलर बिरवाडी एका बाजूने आहे तर विहा 11 भामटपाडा हा संघ मात्र पराभूत होताना आपल्याला बघायला मिळाला. या स्पर्धेतून बाहेर गेलाय. पहिल्या दिवसामध्ये काही चांगला परफॉर्मन्स राहिला होता. इथून सुशांत किणी येतोय. रोहित किणीच्या बॅट मधून क्लास फटका आपल्याला बघायला मिळाला 6 धावांकरिता. षटकार येतोय. षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर काय फटका खेळला गेलाय. मालिकावीर बाईक पुढच्या वर्षी सुद्धा राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक आणि मालिकावीर बाईकची तर त्यांनी सुपारी घेतलंय. दरवर्षी ते देणार आहेत, यात काही शंका नाही. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा गिफ्ट हॅम्पर त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये तब्बल VIP बॉक्स मध्ये उद्या चेंडू गेला तर 11,000 रुपये, आज गेला तर 10,000 आहेत. VIP बॉक्स मध्ये आमचे VIP पर्सन बघायला मिळतात.
आणि त्यांच्या माध्यमातून मात्र बक्षिसांची खैरात होताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त अप्रतिम सामना. सुशांत किणी षटकारानंतर कमबॅक करतो इथे. इथून रोहित किणी आपल्याला बघायला मिळतोय. झेल होईल का, तर इथे आपण बघतोय हा बिरवाडीचा यश पाटील आहे. यश म्हणजे बिरवाडीचा वंडर बॉय. बिरवाडी प्रीमियर लीग असते तेव्हा मात्र खूप छान प्रदर्शन याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. यंदा पहिलं सीझन आहे, त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा सातत्याने मिळते. थोडासा दुहिता मनस्थितीमध्ये होता, झेल घेऊ की नको ह्या विचारात तो होता. जर कदाचित झेलवर गेला असता तर चेंडू अडला असता. इथे आपण बघितलं तर विश्वासची फेकी चांगली आहे आणि इथे गीतेशला मात्र बाद केले. बाद म्हणजेच धावबाद झालाय गीतेश. आपण बघितलं तर नवीन फलंदाज गार्गेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. यस, थँक्यू डीजे. गार्गेश पाटील खरं तर बहाडोली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय, परंतु तेवढीच सुंदर फलंदाजी सुद्धा या स्पर्धेमध्ये झालेली आहे. मन जिंकलेत ह्या खेळाडूने. आणि इथून पहिल्या चेंडूवर प्रभावित मारा बघायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय. देवानंद वजीर साहेब यांच्या हातामध्ये आलाय. 4 धावा येतात. चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 25 धावा. एका बाजूने आपण बघतोय अल्पेश पाटीलला लॉंगनला उभा आहे. ज्या पद्धतीने 2 झेल घेतलेत, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय अल्पेश पाटीलचं. सुशांत किनी थोडासा महागडा ठरतोय. इथून आपण बघितलं तर गार्गेश 1 बाउन्स चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा वसूल केल्यात गार्गेशने. आणि ह्या षटकाचा आपण विचार केला सुशांत किनीच्या, तर या षटकामध्ये धावा आल्यात 19 धावा तब्बल खर्च केल्या गेल्यात. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न दिसतोय गार्गेश पाटील यांचा. इथून आपण बघितलं तर गार्गेश, दुसऱ्या बाजूने रोहित किणी आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 29 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अप्रतिम या मैदानाचा कायापालट आपल्याला बघायला मिळतोय. आणि राजू पाटील साहेबांची आता चर्चा झाली आमची. त्यांनी म्हटलंय येत्या 2 ते 3 वर्षात, असं आमचं म्हणणं होतं, परंतु ते म्हणतात की नाही, 6 ते 8 महिने द्या, या मैदानाचा पूर्ण कायापालट आम्ही करू. पुन्हा एकदा मात्र पूर्ण साखरेकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आणखी डेव्हलप मैदान होईल आणि तिथं ग्रास लावायची सुद्धा गोष्ट करतात. हिरवळ होईल या मैदानावर. रिहान सुपर किंग बहाडोली 3 षटकाच्या समाप्तीखेर 29 वर 3 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. हार्दिक ठाकूर येथे गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर बिरवाडीचा हा गोलंदाज, युवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. हार्दिक मागचा सामना जर विचार केला आपण आणि तो सोडला तर मात्र प्रभावित मारा केला या गोलंदाजाने. अग्री सामनावीर ही ट्रॉफी आपण बघतोय. यंदाचं 9वं पर्व आहे. काहीतरी वेगळं करण्याचं मात्र रुपेश पाटील यांनी ठरवलं होतं. आणि या वेळेला आपण बघितलं तर अग्री प्रीमियर लीग 2026 सौजन्य कुमारी वाणी राकेश पाटील साखरे, तसेच ऋषांक रुपेश पाटील, ध्रुवांश रुपेश पाटील आणि रिद्धी मनोज पाटील यांच्या माध्यमातून मात्र अग्री सामनावीर ह्या ट्रॉफ्या आपल्याला बघायला मिळतात. इथून आपण बघतोय 29 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4थं सुरू आहे. गोलंदाज हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. चला घाई करा मित्रांनो. अभि पाटील सरपाडा आणि कमलाकर पाटील सरपाडा यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल लगातार 3 षटकारांसाठी. इथून आपण बघतोय
अभि पाटील आणि कमलाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज आले लगातार 3 षटकारांसाठी. रोहित केणी आणि गार्गेशवर प्रचंड प्रेम दिसतंय. या दोघांनी लगातार 3 षटकार मारले तर दोघांसाठी हे बक्षीस आहे 2,000 रुपयांचं. इथून आपण बघतोय रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. ऑन स्ट्राईकला गार्गेश गेलाय. इथून बाईचा इशारा येतोय. पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावा झाल्या धावफलकावर 30 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ होताना विश्वास हा सुद्धा एक परिपक्व खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये वावरतोय आपल्याला बघायला मिळतोय. गार्गेश हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग वरून चेंडू डीप स्क्वेअर लेगला निघून गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रामाणिक प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावर 32. 32 धावा 3.4 षटकांचा खेळ होताना 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 6 षटकांचा खेळ असेल. 32 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गार्गेशचा दिसला. आदिवासी किंग अक्षय पानेरा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज गार्गेशसाठी आलेला आहे लगातार 3 षटकारांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला गार्गेशच्या बॅट मधून येतोय एक हाय अँड हँडसम षटकार येतोय. धावा झाल्या धाव फलकावर आपण बघतोय 38 धावा 38 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4थं सुरू आहे आणि 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना कुठला गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येईल हे बघणं महत्वाचं असेल. कारण GT11 चला चेंडू द्यायचा आहे मध्ये. GT11 माकडे संघाचं लक्ष असेल की कमीत कमी धावसंख्येवर रोखायचा प्रयत्न असेल रिहान सुपर किंग बहाडोली या संघाला. तर दुसऱ्या बाजूने रिहान सुपर किंग बहाडोली आणि GT11 माकणे या संघांवर नजरा असतील त्या राही फायटर माकणे या संघाच्या. स्वरांगी वॉरियर्स अँड प्रियांशू रेडीमिक्स या स्पर्धेकरिता 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. त्यांचं आभार व्यक्त करतोय. चेतन कमलाकर पाटील दुकटन 5,000 रुपये. संदीप पाडोसा बंटी धाबा हालोली 5,000 रुपये. विनय श्यामकांत केणी टेंबोडे 5,000 रुपये. कुंदन संकेत जिल्हा प्रमुख शिवसेना पालघर 21,000 रुपये. ऍडव्होकेट नवीनजी घरत कांद्रेपुरे 7,000 रुपये. श्री किरण आत्माराम पाटील 51,000 रुपये. यावेळेला रोहित केणी यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय. इथे आपण बघितलं तर 4 धावांकरिता चौकार येतोय. हरेश्वर पाटील साखरे 5,000 रुपये. हरिचंद्र वजे गुरुजी साखरे 5,000 रुपये. प्रवीण पाटील साखरे 5,000 रुपये. अक्षय घरत दिवेकरपडा 5,000 रुपये. गौरव तरे GT माकणे 5,551 रुपये. संजय घरत शिवनसई 5,000 रुपये. विपुल वजे साखरे 11,000 रुपये. अशोक पाटील खानिवडे 5,000 रुपये. हितेश बाडगा सरपंच भाताणे 5,000 रुपये. निलेश तरे माकणे 5,000 रुपये. किशोर किणी कोपर 5,000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाज. इथून आपण बघतोय रोहित किणीच्या बॅट मधून सुशांत 1 हँडेड झेल बघायला मिळाला. काय जबरदस्त. किशोर किणी कोपर 5,000 रुपये. सचिन वजे साखरे 5,000 रुपये. स्वप्नील संजय पाटील बहाडोली 5,000 रुपये. राहुल घरत पालघर 5,000 रुपये. आनंद राऊत पालघर 5,000 रुपये. राहुल प्रकाश पाटील टेंबोडे नगरसेवक 21,000 रुपये. 9 होम क्रिएटर्स हातिमबाई 25,000 रुपये. तनुजा बबन घरत उपसरपंच माकणे 35,000 रुपये. प्रणाली प्रफुल्ल पाटील टेंबोडे 5,000 रुपये. ओम साई इंटरप्राइजेस रत्नकांत पाटील सरपाडा 5,000 रुपये. राजू रामचंद्र पाटील 1,21,000 रुपये. या वेळेला कृपेश पाटील गोट्याच्या बॅटमधून षटकार येतोय.
प्रमोद पाटील साखरे 6,000 रुपये, दिलीप सुरेश तरे माकणे 5,000 रुपये, मुकेश भंडारी साखरे मुंबई 9,000 रुपये, आदरणीय सौ दीपा तुषार पामाळे आणि तुषार भगवान पामाळे साहेब टेंबोडे यांच्याकडून 11,000 रुपये, भावना सचिन पामाळे टेंबोडे 5,555 रुपये, अनुष्का अजय गावड टेंबोडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, तन्मय नरेश मडवी चांदी 5,000 रुपये, चेतन सात्विक कुडे 5,000 रुपये, राजेश किनी खानिवडे 5,000 रुपये, सौ राधा जितेंद्र पामाळे मॅडम आणि जितेंद्र पामाळे सर यांच्याकडून 15,000 रुपये आलेले आहेत. श्री गौरव नरेंद्र पाटील टेंबोडे आणि लोकेश नरेंद्र पाटील टेंबोडे यांच्या माध्यमातून 5,001. इथून आपण बघतोय अपील केला होता जोरात. त्यानंतर आदरणीय श्री जय श्रीधर पाटील सरपंच ग्रामपंचायत आगरवडी यांच्याकडून 5,000 रुपये, धनंजय रामचंद्र गावड चांदीप यांच्याकडून 5,001 रुपये, ऍडव्होकेट नवीनजी गरज साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. सुशांत किनीने एका हातामध्ये जेल घेतला होता त्यासाठी या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त झेल सुशांत किनी यांचा आपल्याला बघायला मिळतोय. कृपेश पाटील गोट्या बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रकाश तरे माकणे 1,500 रुपये, जगन्नाथ पाटील खानिवडे 1,000 रुपये, राजेशाही चहा तुषार किनी भामटपडा 2,500 रुपये, प्रतिभा भुयाळ मॅडम सरपंच साखरे 3,000 रुपये, संजय जयराम पाटील साखरे 4,000 रुपये, बबन नामदेव वजे साखरे 3,000 रुपये, नवनाथ माधव पाटील साखरे 500 रुपये, हेमंत पाटील साखरे 2,000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर नितेश पाटील. इथून आपण बघतोय अच्युत सुद्धा बाद झालाय. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5 षटकांचा खेळ झालाय. 48 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात 6 गड्यांच्या मोबदल्यात. या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर गार्गेश पाटीलच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय इथे गार्गेशचा. धावा झाल्या धावफलकावर 54 धावा. इथून आपण बघितलं तर पुन्हा एकदा मात्र हार्दिकचं कौतुक करेन मी इथे. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय हार्दिकने. 49 धावा झालेत आणि ह्या धावा तुम्हाला अजून 4 चेंडूमध्ये किती होतील हे बघणं महत्वाचं असेल, कारण GT 11चं आणि एका बाजूने राही फायटर माकणे संघाचं भवितव्य आहे या सामन्यावर. पुन्हा एकदा उजव्या चीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडासा जास्तच बाहेर गेलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हार्दिकला सुद्धा माहित होतं वाईट बॉल आहे, त्यामुळे हार्दिकने सुद्धा मात्र इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली नाही. 2 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या 55 धावा. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. हार्दिक चेंडूच्या खाली जातोय. झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या 57 धावा. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना गार्गेश समोर आहे. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 24 ची खेळी करतोय. या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. वेळेला आपण बघितलं तर थोडीशी दुखापत गार्गेशला बघायला मिळते इथे.
डॉक्टर चाललेत मैदानाच्या आतमध्ये आमचे संदेश पाटील खूप मेहनत करतात इथे. थोडं धावत जा. ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतील संदेश पाटील. ऑन स्क्रीन आपण संदेशला बघणार आहोत आता. बघा आग्री प्रीमियर लीग अक्षर गणपती आपण बघतोय. जबरदस्त अप्रतिम कलाकृती आपल्याला बघायला मिळते. ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात संदेश पाटील. स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. गाणं तयार जर करायचं असेल तर वाड्याचं डॉक्टर गाणं आहे. तिथे संदेश पाटील सुरेख कामगिरी करताना बघायला मिळतात. इथे आपण बघितलं तर चेंडू सीमारेषा पार. गार्गेशला मात्र इथे वेदना होत आहेत थोड्याशा, परंतु संघ हितासाठी खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र परतीचा प्रवास करेल का, नवीन बॅटर मैदानात बोलवेल का हे बघणं महत्वाचं असेल. तर एस रिटायर हर्ट की रिटायर आउट. रिटायर हर्ट. कमरेला बेल्ट आहे. आधीच दुखापत थोडीशी झाली होती तरी सुद्धा तो खेळला, परंतु इथे मात्र प्रचंड वेदना होत आहेत. धावा झाले धावफलकावर 61. इथून एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना बघा याआधी आपण बघितलं तर षटकार आला होता. त्यानंतर डॉट बॉल, व्हाईट बॉल, 2 धावा, डॉट बॉल, चौकार. तन्मय पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. टिंबोडे गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. वेळेला फटका तर चांगला खेळला. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर एस दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितल्या तर 63 धावा. विजयासाठी 64 धावा करायच्या आहेत आणि ह्या 64 धावा GT 11 माकडे संघाला 29 चेंडू मध्ये करायच्या आहेत. 29 चेंडू मध्ये 64 धावा केल्या तर GT 11 माकडे संघ क्वालिफाय होईल. जर अजून सुद्धा एक टार्गेट असेल, 29 चेंडू मध्ये जर 63 धावा झाल्या नाहीत, 64 धावा, तर टार्गेट येईल तुम्हाला परत. दोन मिनिटं वेट करा, टार्गेट येईल. बघा GT 11 मागणे सुशांतने खास करून लक्ष द्या आमच्या बोलण्याकडे. तुम्हाला 33 चेंडू मध्ये 64 धावा केल्या तर तुम्ही क्वालिफाय होतील. 33 चेंडू मध्ये. चेंडू मध्ये 64 करायचे आहेत आणि 34व्या चेंडूला तुम्हाला 66 धावा करायच्या आहेत. जर 34वा चेंडू लागला तर समजा 63 धावा झालेत तुमच्या आणि 33 चेंडू झालेत, तर 64व्या चेंडूवर तुम्हाला 3 धावा करायच्या आहेत किंवा चौकार षटकार मारायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे.
या वेळेला खराब फिल्डिंग 4 रन 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि इथून आपण पाहिला तर स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. सरळ बॉल निघून जातोय 4 धावांकरता. राजू दादा पाटील यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी खूप चांगलं मैदान तुम्ही खूप कष्ट घेतले त्यामुळे हा तुम्हाला मान सन्मान. ऑफ साईडला या वेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला फटका आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा विश्वास आणि आत्मविश्वासासहित या वेळेला बाउंड्री येते. बॉल फुलर लेन्सचा बॉल होता रोहित किनी यांचा आणि 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 8. विश्वास पाटील विनायक पाटील 09 ची जर्सी परिधान करणारा चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळाला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. 1 रन डेफिनेटली मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. या राजवजे यांच्याकडून 500 रुपये आलेत. हर्ष गावड आपण या. ऑन साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा मात्र या वेळेला बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. सुपर टायमिंग क्लास बॅटिंग विनायक हीच खासियत आहे. तर खेळपट्टीवर राहिला तर धावांचा वेग वाढतो. लो फुल टॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स केला. स्टायलिश शॉट बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. सध्या ऋग्वेद मॅचचा आनंद घेत असताना यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉलवर चांगली रणनीती चांगली बॅटिंग. तुषार करत यांच्या स्वागतासाठी हा बॉल लगातार हा दुसरा चौकार. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. हर्ष गावड आपण यायचंय. 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय कौस्तुभ पाटील यांच्या वतीने. हर्ष गावड अगरवाडी आपण यायचंय. प्राइज आपलं घेऊन जायचंय. चांगला बॉल होता. मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. जयप्रकाश पाटील यांनी टाळ्यांचा कडकडाट करत असताना आपण पाहू शकतायत. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 ला 0. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. ला 0. आणायचंय. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. 17 ला 0 आतापर्यंत आपण पाहतायत. राईट मोर द विकेटने जयप्रकाश पाटील आपण पाहतायत. विश्वास पाटील एका साईडला. विनायक पाटील 3 बॉल 8 3 बॉल 9. GT11 माकणे टीम आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा गोलंदाज बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक रन तर मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 18. 64 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर विनायक पाटील बाबू 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया आहे. प्रॅक्टिसचा अभाव थोडासा स्पष्टपणे दिसतोय. यावेळेला ऑन साइडला कडक शॉट, पिकअप शॉट पाहायला मिळतोय. APL षटकार 6. दादा तुमचा कारभार बघा थँक्यू हो लय जबर. हे षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 24. 24 धावा. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. विश्वास पाटील ती रिॲक्शन दाखवत आहेत की बाबू तुला अशा प्रकारचा मात्र हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ज्या पद्धतीने मात्र अप्रतिम संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वर 25 धावा. 25. धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. जयप्रकाश पाटील जग्गू यांना आपण पाहत आहेत. यावेळेला स्विचिंगचा फटका, चांगला फटका आहे आणि सरळ बॉलला एक्झिक्यूट केलंय. स्वतःला स्विच केलं आणि काय फटका खेळलाय. शानदार. विश्वास पाटील च्या बॅट मधून यावेळेला नो बॉल, कारण स्टम्प्सला शरीराचा भाग यावेळेला आदळला. त्यामुळे हा 9+6 विश्वसनीय फटका. 7 धावा. बत्तीस धावा. 32 धावा झालेत. यावेळेला ऑन साइडला घुटना टेक और ए सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. क्लास. विश्वास पाटीलच्या बॅट मधून षटकार. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 38 धावा. 38. मॅग्निफिसंट बॅटिंग. अक्षय वजय सध्या तरी मात्र ट्रॉफीज पाहत आहेत. विकी वजय मॅचचा आनंद घेत असताना यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. रोहित किनी बेस्ट विकेट कीपर आहेत. थोडस रोहित किनी यांना सुद्धा सांभाळून विकेट किपिंग करावी लागेल. 38 धावा झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 बॉल 26 रनची आवश्यकता. 24 बॉल 26. शकता.
टॉस झाला होता. यावेळेला मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला मात्र खेळतायत, शफल होऊन खेळतायत. यावेळेला फुल टॉस बॉल, लो फुल टॉस बॉल, सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. 48 रन तब्बल फलकावर. आता विजयासाठी 16 रनची आवश्यकता. चांगली बॅटिंग अगोदरच बॉलला ओळखलं होतं आणि त्याच पद्धतीने मात्र या फटक्याला, या बॉलला फेकून दिलं विनायक पाटील बाबू. थोडेसे मध्यंतर नाराज झाले होते की प्रॅक्टिस नाहीये, परंतु फक्त बाबूला एकच की आपल्याला सजेस्ट करेन की ज्या पद्धतीने एक तास जरी प्रॅक्टिस झाली ना तरी सुद्धा मात्र खूप काही तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. थोडासा नाखुश झाला होता की आपल्यामुळे कोणत्याही संघाला मात्र जरूर नुकसान नको. फिल्डिंग मध्ये जर आपण थोडंसं कुठेतरी कमकुवत ठरतोय, बॅटिंग मध्ये तर चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. अप्रतिम चांगला फटका आहे, बॅकफुट पंच. क्लास क्लास आणि क्लास दाखवत असताना सरळ बॉल निघून जातोय 4 रनसाठी. बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं ग्राउंड स्ट्रोक त्याचे चांगले आहेत. 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारलेत, परंतु यंदाच्या हंगामामध्ये थोडासा बॅकफुटला तजुर्बा आहे या खेळाडूकडे. 52 रन झालेत. विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. आता मात्र व्यवस्थित हातामध्ये बॉल आला. पुन्हा एकदा रोहित किनी. चांगला बॉल ह्या वेळेला थोडासा पुढून वळवलाय. दोन्हीही मात्र स्विंग करण्याची कला या खेळाडूकडे जरूर आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉल आतापर्यंत 52 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 12 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 29 विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून, 7 बॉलमध्ये 22 विश्वास पाटीलच्या बॅटमधून विशूच्या. चांगला फटका फोर्स केलाय, समोर खेळले कृपेश पाटील, पुढे सरसावतील. चांगली कॅच यावेळेला आपण पाहतायत. गुड कॅच, फलंदाज बाद, गॉन. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. आतापर्यंत बॉल फेकून झालेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचले गेले. विनायक पाटील बाबूला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. आता सुशांत किनी अर्धशतकाच्या जोरावर जबरदस्त मॅच विन झाले आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना गौरव तरे त्या ठिकाणी अप्रिशिएट करतायत GT11 टीमचे ओनर. 18 बॉल आणि 12 रन. राहुल पाटील सध्या आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. व्यासपीठावर देवानंद वजेसाहेब, मनोजी पाटील, योगीजी तरे यांना आपण पाहतायत. संदीपजी पाटील असतील, श्यामकांत तरे साहेब यांना आपण पाहू शकतायत. विनोदजी पाटील, स्वप्नील पाटील, डॉन, मिस्टर मनोजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या व्यासपीठावर नयनजी ठाकूर, विक्रमजी घरत, रत्नाकांत पाटील, अक्षयजी घरत या सर्वांचं मनपूर्वक आणि अनिकेत कुडू खुश असतील एक षटकार ठुकल्याबद्दल. आणि लगेच ज्या पद्धतीने अक्षयजी घरत लहान मुलाला मात्र 200 रुपये दिले, कारण जाणीव जी आपल्याला पाहायला मिळते. आणि अनिकेत कुडूसाठी सुद्धा या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉल. त्रेपन्न धावा झाले, 7 बॉल 22 रन आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथून पाठीमागे बॉल निघून जाईल. चांगली फिल्डिंग, व्हाईट बॉल, 1 रन एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 54 धावा. विजयासाठी 10 रनची आवश्यकता. गोलंदाज हार्दिक, गोलंदाजाची ऍक्शन पहा.
यावेळेला अप्रतिम चांगली ऍक्शन, परंतु विश्वास पाटील यावेळेला सरळ थेट सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून जातोय. व्हॉट अ शॉट, APL षटकार. 60 रन झालेत, विजयासाठी 4 रनची आवश्यकता. हार्दिक ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम. अगदी प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर आयोजकांची खूप कष्ट, मेहनत हे सातत्याने पाहायला मिळतं. संघ मालक नेहमीच आपल्याला प्रोत्साहित करत असतात, या खेळाडूंना प्रोत्साहन करत असतात. परंतु आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून कमिटी मेंबर जे आहेत त्यांना अजून खूप काही काम करावं लागतं आणि या सर्व काही गोष्टी आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करावं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. राजूदादा पाटील यांचा जेवढा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो